मित्रांनो, तुम्हाला गॅसेसचा त्रास होतोय का? मित्रांनो, तुम्हाला जर गॅसेसचा त्रास होत असेल तर याचा सरळ अर्थ असा आहे की तुमचं पचन व्यवस्थित नाहीये. ज्यावेळेस तुमचं पचन व्यवस्थित नसतं त्यावेळेस तुम्ही जेवण केलेलं अन्न हे पोटामध्ये पडून राहतं आणि काही काळानंतर ते सडायला किंवा खराब व्हायला चालू होतं. अन्न खराब झाल्यानंतर त्याचं रूपांतर हे गॅसेसमध्ये होत असतं. यातला काही गॅसेस खालती सरकतो, जे गॅसेसच्या रूपातनं बाहेर पडतो. यातला बराचसा गॅसेस हा वरती सरकत असतो. वरती सरकल्यानंतर हा ढेकळच्या रूपातनं बाहेर पडतो. मित्रांनो, तुम्हाला जर गॅसेसचा प्रचंड त्रास होत असेल तर तुम्हाला पहिल्यांदा तुमच्या जेवणाच्या वेळा निश्चित करून घ्यायला पाहिजेत. सकाळी 7 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 7 ही जेवणाच्या वेळा योग्य आहेत. जेवण करत असताना षडरसात्मक आहार घेणं खूप गरजेचं आहे. यासोबतच सॅलड म्हणजे काकडी, गाजर, बीट, काळे मनुके असे पदार्थ खूप जास्त जेवणामध्ये घेणं खूप गरजेचं आहे. संध्याकाळच्या जेवणामध्ये तुम्ही सॅलड जेवढं जास्त खाल तेवढं तुमचं पोट व्यवस्थित चांगल्या पद्धतीने साफ होईल आणि याचा परिणाम म्हणून तुमच्या शरीरामध्ये किंवा पोटामधले गॅसेस कमी होऊन जातील. यासोबतच रात्री झोपताना एका ग्लासमध्ये 1 चमचा जिरे पावडर आणि 1 चमचा धने पावडर जर रात्रभर भिजत ठेवली आणि सकाळी गाळून पिला तर याने सुद्धा पोटामधल्या गॅसेसचं प्रमाण प्रचंड कमी होतं. लहान मुलांना जर गॅसेस होत असतील तर लहान मुलांच्यासाठी त्याच्या पोटावरती हिंगाचा लेप करावा, याने त्याचे गॅसेस कमी होतात. सत्यन कॅप्सूल, लसूण आदिवटी अशी औषधं जर पोटातनं घेतली याने सुद्धा तुमच्या पोटातलं गॅसेसचं प्रमाण प्रचंड कमी होतं.